हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेडिकल स्टुडंट या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण परत एक पेपर बघणार आहोत. महाराष्ट्र बोर्डचा GNM फर्स्ट इयर बिहेवियर सायन्स 2023मध्ये झालेला पेपर आहे हा. 75 मार्काचा पेपर हा पूर्ण इंग्लिशमध्ये आहे, पण मी पुढे ट्रान्सलेट करून दिलेला आहे मराठीमध्ये. त्याचे आन्सरही ट्रान्सलेट करून दिलेले आहेत. तर हे बघा, फिलिंग द ब्लँक्स 5 मार्काला आहे, बघून घ्या. मॅच द फॉलोइंग 5 मार्काला. ट्रू ऑर फॉल्स 5 मार्काला. शॉर्ट नोट्स कोणत्या 3 लिहायच्या आहेत, 15 मार्काला आहे. सायंटिफिक रिझन्स 15 मार्काला आहे, 5 लिहायचे आहेत कोणतेही. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. यातले वरचे 4 किंवा खालचे 4 लिहायचे आहेत. लास्ट क्वेश्चन आहे. आन्सर द फॉलोइंग. ते वरचे 4 नाही तर खालचे 4 लिहायचे आहेत. 15-15 मार्काला आहे हे. ठीक आहे, चला तर मराठीतला पेपर बघूयात. 1 नंबर, खालीलपैकी सर्वात योग्य उत्तर निवडा. 1 नंबर, प्रोजेक्टिव्ह तंत्र हे व्यक्तिमत्त्वाच्या मूल्यांकनाची एक पद्धत आहे. 2 नंबर, समाजाचा मूळ उदय उत्क्रांतीमुळे झाला असे समाजशास्त्रात मानले जाते. 3 नंबर, हुंडाबंदी कायद्यात 1984 आणि 1986 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. 4 नंबर, मूलभूत मानवी गरजांची उतरंड मॅस्लो यांनी मांडली. 5 नंबर, मानसिक आजाराची कारणे तर वरील सर्व आहेत. तर त्याच्यामध्ये जैविक, पर्यावरणीय आणि शारीरिक इतर घटक सगळेच पर्याय बरोबर आहेत. योग्य जोड्या जुळवा. संस्कृती तर याचा आहे भारतीय समाज. 2 नंबर, भावना तर अतिशयोक्तीपूर्ण भावना. 3 नंबर, विचार करणे तर संज्ञानात्मक प्रक्रिया. 4 नंबर, बुद्ध्यांक मानसिक वय. 5 नंबर, आंतरिक प्रेरणा तर याचा आन्सर आहे मोटिव्ह. बघा, चुकी बरोबर ते लिहा. 1 नंबर, आत्मनिरीक्षण पद्धतीला निरीक्षण पद्धत असेही म्हणतात, तर हे बरोबर आहे. 2 नंबर, नियोजनामुळे भावना नियंत्रित करण्यास मदत होते, बरोबर आहे. 3 नंबर, मानसशास्त्र हा मनाचा अभ्यास आहे, तर चूक आहे. मानसशास्त्र हा मनाचा आणि वर्तनाचा वैज्ञानिक अभ्यास आहे. 4 नंबर, सामाजिक बदल ही एक कायम प्रक्रिया आहे, एकदा झाला की पुन्हा बदलत नाही, तर याचं उत्तर चूक आहे. सामाजिक बदल ही एक निरंतर चालणारी आणि गतिमान प्रक्रिया आहे. 5 नंबर, बहिर्विवाह हा जातीबाहेर होणाऱ्या विवाहाचा प्रकार आहे, तर बरोबर आहे. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन टिपा लिहा. कोणतेही 3 लिहायचे आहेत ह्याच्यातले. शास्त्रीय कारणे द्या. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, बघून घ्या. किंवा मध्ये दिलेला आहे, एकच प्रश्न सोडवायचा आहे दोघांपैकी. खालील प्रश्नांची उत्तरे हे सुद्धा किंवा मध्ये दिलेलं आहे. चला तर इथे आपला पेपर संपला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना गरज आहे
तुमच्या मित्रमैत्रिणींना त्यांना हा व्हिडिओ पाठवा. ठीक आहे, चला तर भेटूया लवकरच. नवीन व्हिडिओ घेऊन येईल मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.